हॅलो सर. बोला. मी रत्नागिरी जिल्ह्यातून बोलते. हो बोला. बोला मॅडम. तर मी तुमच्याकडून एक औषध घेत होते एमसीसाठी. हां. एमसीसाठी औषध माझं चालू आहे तुमच्याकडचं. कशासाठी घेत होता तुम्ही? एमसी मला जरा ब्लिडिंगचा त्रास अच्छा, होता घेतलं ना. होतं का आपल्याकडून? हो, तर आता 2 महिने होत आहेत सर. मला फरक पडला चांगला. फरक पडला चांगला तुम्हाला? हो, खूप छान फरक पडला. म्हणजे एमसीचा काय प्रॉब्लेम होतो नेमका तुम्हाला? म्हणजे पीसीओडी, पीसीओएस मला का काय? ब्लिडिंग होत होतं, थोडं थोडं स्पॉटिंग होत होतं. अच्छा, घट्ट फरक असं. मग ती सफेद टायर म्हणून ते औषध आहे ना. हो, म्हणजे ब्लिडिंग जे होतं ते घट्ट असं पडत होते ना, हां गाठी हां. गाठी. हो हो. अच्छा, मग आता ते क्लिअर झालं का तुमचं? क्लिअर झाले, पण अजून एकदा मला सर घ्यावं लागेल ना ते औषध. 4 महिने तरी 4 कोर्स त्याचे करावे लागणार तुम्हाला. आता 2 हां, कोर्स ते झालेत ना, अजून 2 कोर्स बाकी आहेत तुमचे. 2 कोर्स करा म्हणजे पूर्ण क्लिअर होईल. अजून माझे 2 पॅकेट आहेत सर. मी मागवणार आहे परत. हो, पण मागून घ्या. मला अजून ना माझे डोक्यावरचे केस आहेत ना, ते खूप म्हणजे असं टक्कल पडलंय. ओके ओके, त्याच्यावर पण आहे आपल्याकडे तेल. काय नाहीये? त्याच्यावर आपल्याकडे केसांसाठी तेल आहे. केसांची गळती थांबते, कोंडा निघून जातो. केशरंजन तेल आहे आपल्याकडे. पण सर मला असं टक्कल पडलंय तिथे, म्हणजे असं कसं आहे, जिथे मुळं असतील तिथेच येणार मॅडम त्याचं. आणि जी आहेत ते ॲटलिस्ट वाचतील तरी. हां, जिथे रूट्स आहेत तिथे येतील. म्हणजे आहेत ते तरी वाचतील तुमचे. पण जिथे टक्कल आहे तिथे येणार नाहीत का? मी काय म्हटलं, येणार, पण मुळं आहेत का त्या ठिकाणी तरच येतील. हां, म्हणजे पहिले केस होते, पण ते आता असं म्हणजे थोडं गळून गेले. जिथे मुळं असतील तिथेच येणार. म्हणजे माझं वापरा किंवा कोणाचंही वापरा. काही लोक तुम्हाला सांगतील 100% येतील. नाही आले तर आपले पैसे वाया जातात. पण मी जे आहे ते क्लिअर सांगतो की येणार, पण जिथे मुळे असणार हां, त्या ठिकाणीच येणार. पण ते रोज लावायला लागतं का? तो 1 दिवस अडकवून डोक्याला लावा. आणि धुवायला लागतात का केस? हप्त्यातून 2दा धुवा. हां, ठीक आहे. म्हणजे लावलं धुवायला पाहिजे असं काही नाही ना? लगेचच नाही, असं काही नाही. प्राईस किती आहे मग त्याची? त्याचा 1 महिन्याचा कोर्स आहे ₹900. ₹900. मग सर मला पाहिजे होतं. पाहिजे असेल तर तर मी तुम्हाला कसं, देऊ. मग मला पाठवाल कसं मग पैसे आधी तुम्हाला द्यायला कुरिअरने लागतील? पाठवून देऊ. हां, तुम्हाला आधी ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. मग कुरिअरने पाठवून देऊ आपण तुम्हाला. मग त्यासाठी तुमचं स्कॅनर लागेल ना? माझा हाच नंबर आहे. ह्याच्यावर ₹900 टाका. ह्या नंबरवरती का? हो. आणि सर माझा पत्ता ॲड्रेस तुम्हाला कसं सांगू मग? व्हॉट्सअपला टाका ना. तुमचा हा व्हॉट्सअप नंबर आहे का? हो, व्हॉट्सअप नंबर आहे, पेमेंट नंबर आहे. 82 वाला ना? हो. हां, मग त्याच्यातून स्कॅनर पाठवा तुम्ही. माझा हाच नंबर आहे मॅडम. याच्यावर पेमेंट पण करा. हां, असं ठीक आहे, म्हणतो ठीक तुम्हाला. आहे. गुगल तुम्ही पेचा सफेद नंबर. टायर घेतला त्याचा रिझल्ट किती दिवसात भेटला? मला 15 दिवसातच रिझल्ट आला. अच्छा, 15 दिवसात आला रिझल्ट. आणि हो. वय किती होतं तुमचं? माझं आता 42 आहे. आणि कधीपासूनचा त्रास होता हा? हा त्रास मला 1 महिना झाला होता. 1 महिन्याचा त्रास होता असं? जानेवारीमध्ये झाला होता. मग मी 15 दिवसांनी माझी मैत्रीण म्हणाली वाळमधली की अच्छा, तुम्ही वहाळ. औषध हां. माहिती आहे, वाळगाव. मग मी ते वहाळमध्ये ॲड्रेसवर मागितलं होतं, पण आता मला माझ्या ॲड्रेसवर आता चिपळूणला येणार आहे. मागवायचं. तुम्हाला हवं असेल तर मग पाहिजे भेटून घेणार असेल तर भेटून पण घेऊ शकता. कुठे? चिपळूणला. नाही शक्य होणार आमच्या इकडे नाही ना, मग ठीक सांगलीचं. आहे. पाठवून देऊ कुरिअरने तुम्हाला. तुम्ही कुरिअरने पाठवा मला लवकरातच. चालेल. मी तुम्हाला ₹900 पाठवते. चालेल. चालेल, थँक्यू. ओके. पण त्याला कसं जाणार सर त्या? त्याचा 15-20 दिवसाचा रिझल्ट भेटतो तुम्हाला. चालेल. आणि शॅम्पू वगैरे पण नाही ना वेगळं त्याच्यात काय? शॅम्पू माझ्याकडे नसतात. ठीक आहे, फक्त तेल आहे. हं. चालेल, थँक्यू. चालेल. हॅलो. हां, बोला. पण मुंबईला एक जण औषध चालू करणार होतं. जसं मला प्रॉब्लेम झाला होता ना, हां. मुंबईमध्ये पण एक माझ्या बहिणीचा फोन आला होता. मग त्यांना तुमचा हा नंबर देऊ का मी? द्या ना मॅडम, काही प्रॉब्लेम नाही. द्या माझा नंबर. चालेल. ठीक थँक्यू. आहे. मी ठाण्यातच असतो ना, मुंबईला. अच्छा, ठाण्यात असतं का? हो. तरी ठाण्यात कुठे? स्टेशनच्या जवळच ऑफिस आहे, लांब नाही. हां, ठीक आहे. मी तिला सांगते तसं. चालेल. मग तुमचा नंबर देते. चालेल.